नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मी स्नेहलता धांडोरे. हे बघा मी आज काय बनवत आहे. हे बघा शेवाळ्याची खीर बनवत आहे मी. आता हे बघा मी बदाम घेतले, असे मीडियम साईजचे कापलेत, आणि इलायची आहे, आणि हे गोकुळ दूध आहे. खूप छान आहे, ह्याला मलाई भरपूर येते गोकुळ दुधाला. आता आपण चला करूया. आज गुरुवार, मार्गशीर्षचा महिना आहे, तर मग आज उपवास आहे. मग आज उपवास सोडायचा आहे म्हणल्यावर आज म्हणलं जरा शेवाळ्याची खीर करावी उपवास सोडायला. मग मला स्वयंपाक पण सर्व करायचा आहे, पण एवढा मी मोठा लॉंग व्हिडिओ टाकणार आहे, पण खिरीचा टाकते, शेवाळ्याच्या खिरीचा. मला आता सर्व स्वयंपाक करायचा आहे, डाळ, भात, पुरी, भाजी. आता आधी तिला ट्युशनला पण जायचं आहे, तर आता तिला म्हणलं मला जरा व्हिडिओ धर मोबाईल, मला शेवाळ्याची खीर टाकायचा आहे व्हिडिओ. मग आता बघूया आपण शेवाळ्याची खीर मी कशी करते, माझ्या पद्धतीने करा. बघा मी कशी करते, जमलंय का मला. हे बघा आता मी टोपामध्ये दूध, गोकुळ दूध तापाय ठेवलंय, आणि हे बघा मी इलायची सोलत आहे. आता हे आपण इलायची भरपूर झाली एवढी मी आता ह्याच्यात चेचून घेते खलबत्त्यात. आणि हे बाकीचं मी हे सर्व आहे ना चहापत्तीमध्ये टाकते. इलायचीचं हे सर्व आपण चहापत्तीमध्ये टाकूया. बघा आपलं दूध तापतंय. आता हे ना सर्व आपण चेचून घेऊया व्यवस्थित. आपलं इलायची कुठून झालंय. आता मी ह्याच्या शेवाळ्या आता आपण करूया. चला आता मी कशी करते बघा. आता आपण गॅस लावूया. गॅस गॅस स्लो करते. टोपामध्ये आपण तेल ठेवलं. हे बघा टोप ठेवल्याने हे बघा दूध आपलं झालंय रेडी. दूध आता तापलं. आता मी टोपातच फोडणी मारते. हे बघा आधी आपण हे बघा तूप आहे. आता हे आपण आहे ना गॅस मी फास्ट करते. दूध आपलं तापलंय. आता मी तूप टाकते आधी. खूप छान होते खीर, माझ्यासाठी करून बघा. आता ह्याच्यात आपण हे मी सर्व बदामच घेतले. हे बघा पाव किलो असे बदामच घेतले. काजू, मनुका हे पण तुम्ही घेऊ शकता, पण मी बदामच घेतले. मला बदाम आवडतात म्हणून मी बदामच घेतले जास्त करून. आता आपण खीर करूया. हे बघा चांगलं आपलं बदाम चांगले भाजले पाहिजे व्यवस्थित. अशा पद्धतीनं काय नाही, गवळं गवळं भाजवायचं, पण करपवायचं नाही. ड्रायफ्रूट आहे ते असं गवळं गवळं भाजायचं व्यवस्थित भाजायचं असं. आता ह्याच्यात बघा मी आता मी हे आपली इलायची आहे ना हे टाकते. हे बघा तूप आहे ना, तुपामध्ये बघा इलायची म्हणजे सुगंध मस्त येतो. हे मी बदाम काढले नाही ह्याच्यामध्येच. आता ह्याच्यातच आपण हे शेवाळ्या आहेत ना, हे बघा शेवाळ्या, हे शेवाळ्या पण मी ह्याच्यातच टाकते. आता हे आपण आहे ना मस्त असं वर खाली नुसतं चमच्याने करायचं. हे असं नुसतं वर खाली करायचं, हे असं हलवायचं. आता हे मी हे दूध आहे ना, हे दूध मी आता ह्याच्यात टाकणार आहे. हे सर्व शेवाळ्या पण आपण तुपात चांगलं भाजून घ्यायचं असं व्यवस्थित चांगलं भाजून
माझा कलर बदलूस तर चांगलं असं. गॅस मी जरा फास्टच ठेवलाय, पण माझं फास्ट आहे पण स्लो आहे. गॅस माझं स्लो झालाय ना, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता मी हे दूध आपण टाकलंय ना, आता मी हे दूध टाकणार आहे ह्याच्यात. झाली आपली खीर. हे बघा, असं दूध टाकायचं. आता हे चांगलं आपल्याला शिजू द्यायचं व्यवस्थित. असं चांगलं 5 मिनिटं आता आपण ह्याला चांगलं उकळू देऊ. झाली मग शेवयाची खीर. हे बघा, मस्त अशी आपली खीर चांगली अशी शिजू देऊया आपण. आता आपण मस्त अशी, आता आपली खीर झाली. आता त्याच्यात आपण साखर टाकूया. मेन तर हाय साखर, मेन तर हाय साखर, त्याशिवाय आपली खीर कशी होणार. चला आता आपण साखर टाकूया 1 चम्मच. तुम्हाला जेवढं गोड आवडेल तेवढ्या पद्धतीनं तुम्ही टाका. आता माझ्या मुलांना आधी तिला गोड आवडते, सार्थकला पण आवडते. किती चम्मच झालं? 4 चम्मच. आता मी बघा टाकते, तरी अजून 1 चम्मच अजून टाकते. हे बघा, आता मस्त आपण हे साखर टाकलं ह्याच्यात. आता चांगलं असं हे आपण साखर होसर. हे बघा, खीर आपली मस्त अशी मी टोपामध्ये केले. शेवयाची खीर. आज गुरुवार आहे, मार्गशीर्ष उपवास आहे. आज देवाला पण खिरीचा आपण नैवेद्य ठेवूया. हे बघा, अशा पद्धतीनं खीर केले. आता हे जरा उकळी झाली 5 मिनिटात. त्याला टाइम नाही लागत, 5 मिनिटात हे शिजते. चांगलं उसळलं मग आता आपण बघूया. खीर माझी रेडी होते तोपर्यंत. हे बघा, आपली खीर रेडी झाले मस्त अशी. हे बघा, आता मी आधी तिला देते टेस्ट कराय. हे बघा, मस्त अशी खीर. अशा पद्धतीने करा माझ्यासारखी. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे बघा, मी आता आधी तिला देते. आपले खीर रेडी झाले. आधी मी गॅस बंद करते. अशा पद्धतीनं माझ्यासारखी खीर करा. हे बघा, मस्त अशी खीर. आता मी बघा आधी तिला देते टेस्ट करायला. चला आदिती या. चला आता आपण आदितीकडे बघूया कशी आधी कशी झाले खीर. एकदम मस्त. काही जायचं मला तिसऱ्यावरनं थोडी टेस्टी वाटते. टेस्ट केल्यावर किती छान वाटेल. गरम आहे, गरम आहे, तोंड भाजल. फुकून खा, फुकून खा. गाईज, माझ्या मम्मीने पण माझं फेवरेट टाकलेलं आहे बदाम. आय लव बदाम. आणि मला साखर पण खूप आवडते आणि ते पण टाकलेलं. शेवयाची खीर तिला आवडते. कशी झाली? एक नंबर. छान झाले, खूप छान झाले गाईज. एवढी छान खीर म्हणजे आता मला ट्युशनला जातानाच एवढं छान भेटलेला आहे मला नाश्ता. मग माझा दिवस पण ट्युशनचा चांगला जाईल वाटतंय. सो गाईज, बघू शकताय तुम्ही बघण्यावरच किती छान दिसते ही खीर. अँड मी टेस्ट केली तर लाजवाब. सो गाईज, तुम्हाला पण अशी माझ्या मम्मी सारखी खीर बनवायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा फर्स्ट टू एंड. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय. चला आता मी खीर पूर्ण खाते. बघ खाऊन कशी लागते. छान आहे एकदम. बाय बाय.